एका बाजूला हा सगळा महाराष्ट्र या तरुण डॉक्टरला न्याय मिळावा याच्यासाठी जस्टिस मागतोय, न्याय मागतोय, तर दुसऱ्या बाजूला तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करण्याचा प्रयत्न सुद्धा होतोय का? एक तक्रार समोर आली आणि त्या तक्रारीमध्ये सांगण्यात आलं की कशा प्रकारे ती अडचण निर्माण करतेय। आरोपी फिट दाखवण्यासाठी पोलिसांकडून दबाव आणला जात असल्याची तक्रार 19 जिल्हा डॉक्टरांनी जी पहिली तक्रार केली त्याच्यामध्येच करण्यात आलेला होता। त्यात तिने सांगितलं होतं पोलिसांकडून सातत्यानं अरेरावीची भाषा वापरली जाते। या तरुणीनं हे सुद्धा सांगितलेलं होतं 16 जुलैला जी तक्रार केली त्याच्यात आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य केली जात नाही। पोलिसांनी जी तक्रार केली होती त्याच्यात असं म्हटलं गेलं की आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसाठी सहकार्य नाही, त्रास देण्यासाठी मुद्दाम आरोपींना रात्री घेऊन येता असा आरोप केला जातो असं सुद्धा पोलिसांनी म्हटलेलं आहे। वैद्यकीय तपासणी करणार नाही, आरोपींना सकाळी आणा अशा प्रकारची ती डॉक्टर उत्तरं देत होती असं पोलिसांकडून आरोप करण्यात आलाय। वैद्यकीय तपासणी करणार नाही आणि सकाळी आणा म्हणून टाळाटाळ केली जात होती, जीवाचं बरं वाईट करते अशी धमकी दिली जात होती असं या निमित्तानं पोलिसांनी केलेल्या तक्रारीतून समोर आलेलं आहे। पण पोलिसांनी हे कधी केलंय? डॉक्टरांच्या तक्रारीच्या नंतर पोलिसांनी हे केलं। तर डॉक्टरनं या सगळ्याचा खुलासा केला। ती तरुणी म्हणते 31 जुलैला 3 आरोपींचे रिपोर्ट बदलले गेले। हे रिपोर्ट का बदलले गेले, कोणी बदलले, कुणाच्या सांगण्यावरून बदलले गेले? 9-16 जुलैला आरोपींना फिट दाखवण्यासाठी दबाव आणला गेला। जर हे सत्य असेल तर मग या सगळ्यामधले आणखी आरोपी कोण आहेत? बदने आणि इतर पोलिसांकडून सातत्यानं अरेरावीची भाषा वापरली जात होती। ही बाब सुद्धा या महिला डॉक्टरनं सांगितलेली आहे। तिचा जो जबाब नोंदवला तिने उत्तर दिली सगळ्या आरोपांना। बीडच्या असल्यानं आपल्याला सातत्यानं हिणवलं जात आहे, खासदारांनी पीए द्वारे दबाव टाकला हा आरोप सुद्धा तिने केलेला होता। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता या सगळ्याच्या नंतर ज्या प्रकारे हे सगळे वेगवेगळे तथ्य यातले समोर येत आहेत त्यानंतर या पीडित तरुणीच्या कुटुंबियानं आरोप केलाय की आत्महत्या नाही, हे हत्या आहे। महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांनी आज पत्रकारांच्या सोबत बोलताना महिला डॉक्टरांच्या कुटुंबियांनी फलटण पोलिसांच्या भूमिकेवर संशय निर्माण केलाय। आत्महत्या नाही तर हत्या असं म्हणत डॉक्टरांच्या या तरुणीच्या कुटुंबियांनी हे आरोप केलेले आहेत। त्यामुळे या सगळ्या प्रकरणातलं गूढ वाढत चाललंय। 7 वाजता पोलिसांना बातमी समजली होती आणि आम्ही 3 वाजता पोहोचलो। दरम्यान पोलिसांनी बॉडी इकडे आणली होती आणि मोबाईल सील केला आहे असं सांगितलं। पण जर तिचं व्हॉट्सअप स्टेटस जर आपण चेक केलं तर लास्ट सीन तिचा 11:13 आहे। मग त्या मधल्या वेळेमध्ये तो मोबाईल कुणी चालू केला आणि सील कधी केला याचे कोणतेही पुरावे आमच्याकडे नाहीत आणि म्हणूनच ही आम्हाला इथं खूप मोठी शंका आहे। तिची हत्या म्हणजे हत्याच आहे तिची। कदाचित त्यांचा दबाव असेल म्हणून आणि मग 2 दिवस तो एवढं फिरत राहिला। यांनी 5 पथकं वेगवेगळ्या बाजूला पाठवले, पंढरपूरला लोकेशन सापडलं म्हटले। मग एवढं फिरून असताना बरोबर मुख्यमंत्री येणार त्याच्या अगोदरच्या दिवशीच कसं काय आले? आणि ते सर्व तयारी करून 2 दिवसामध्ये त्यांनी वकील वगैरे लावून त्यांची बाजू हे करून त्यांना जेव्हा माहिती झालं तेव्हाच ते सरेंडर झाले असं आम्ही पाहतो। आणि त्यामुळेच हे पोलिसांना या सर्व गोष्टी माहीत असणार आहेत। एवढं असून तो रात्री 12-12:30 वाजता का तिथं हजर होतो? हे यामुळेच आमची शंका पोलिसांवर वाढत आहे आणि त्यांनीच हत्या करून मुद्दामून पुरावे नष्ट करून तो तिथं हजर झालेला आहे असे आम्हाला वाटते।